साक्री तालुक्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर भीषण आर्थिक संकट कोसळले असून परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. कांद्याच्या दरात झालेल्या प्रचंड घसरणीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे पूर्णपणे मोडले आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांना हजारो क्विंटल कांदा चाळीबाहेर फेकण्याची वेळ आली आहे. चिखसे परिसरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये कांदा साठवून ठेवण्यात आला होता, मात्र तो चाळीतच सडू लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाईलाजाने मजूर लावून कांदा बाहेर काढून फेकण्यास सुरुवात केली आहे. फेकलेला कांदा मेंढ्या आणि इतर जनावरे खात असल्याचे दृश्य अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. मार्च-एप्रिल महिन्यात काढणीच्या वेळी अवकाळी पाऊस आणि गारपिटीने आधीच मोठे नुकसान केले होते. त्यावेळी शेतातच 70 ते 80% कांदा खराब झाला होता. उरलेला कांदा मोठ्या मेहनतीने चाळीत साठवण्यात आला, मात्र काही दिवसातच तोही सडू लागल्याने शेतकऱ्यांचे नुकसान वाढत गेले आहे. बियाणे, खते, औषधे, मजुरी आणि वाहतूक खर्चात मोठी वाढ झाल्याने उत्पादन खर्च प्रचंड वाढला आहे. मात्र बाजारात मिळणारा दर अत्यल्प असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. मलांजन, शेनपूर, देगाव, गव्हाणीपाडा, चिखसे, जिरापूर, देश, शिरवाडे, पिंपळनेर, सामोडे, बल्हाणे परिसरात सडलेल्या कांद्याची दुर्गंधी पसरली आहे. कांदा चाळींजवळ उभे राहणेही कठीण झाले आहे, अशी स्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाचा कांदा अक्षरशः उकिरड्यावर फेकला जात असून त्यामुळे या शेतकऱ्यांमध्ये संताप आणि नैराश्याचे वातावरण पसरले आहे. शेती व्यवसाय टिकेल की नाही असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने तातडीने हस्तक्षेप करून हमी भाव द्यावा, अशी मागणी होत आहे. कांदा खरेदी केंद्र सुरू करून शासकीय खरेदी सुरू करण्याची मागणीही जोर धरत असून अन्यथा पुढील हंगामात कांदा लागवड क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक गणित कोलमडले आहे. कर्जबाजारीपणा वाढत असून अनेक शेतकरी हतबल झाले आहेत. शेतात घाम गाळून पिकवलेला कांदा आज रस्त्यावर फेकला जात आहे. ही परिस्थिती शेतकरी संकटाची तीव्रता स्पष्टपणे दाखवते. केंद्र शासनाचा कांदा खरेदी योजनेचा लाभ प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचा आरोप होत आहे. खासगी बाजारपेठेत व्यापाऱ्यांची मनमानी सुरू असल्याचेही शेतकरी सांगत आहेत. पारदर्शक खरेदी व्यवस्था निर्माण करणे ही काळाची गरज बनली असून शेतकऱ्यांच्या जगण्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कांदा उत्पादकांच्या डोळ्यात अश्रू आणि हातात फक्त नुकसान उरले आहे. प्रतिनिधी संगपाल मोरे आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, साक्री.